महाराष्ट्रभर दबदबा निर्माण करण्याचं काम केलं असे वाजद खान साहेब यांचाही सन्मान सर्वप्रथम माझ्या भीम सैनिकांना क्रांतिकारी जय भीम आणि नमो बुद्धाय. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती भीमा कोरेगाव येथे होणार आहे. मी तुम्हाला सविस्तरपणे पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे की कशा प्रकारे जयंती भीमा कोरेगाव इथली होणार आहे. तो पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मग चला, जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत जर सांगायचं जर झालं, ज्यावेळेस ते परदेशामधून भारतात आले त्यांना हिंद दर्जाची अस्पृश्यतेची विषमतेची वागणूक त्यांना मिळाली. माडमधील तोळदार पाण्याचं तळ हे सर्वांसाठी खुलं करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं ना केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत अजून एक प्रसंग या ठिकाणी जर सांगायचं जर झाला, त्यांच्या मुलाचं दुःख तसं निधन होतं आणि मी जर या ठिकाणी माझ्या मुलाचं जर दुःख जर करत बसलो तर माझ्या समाजातील लोकांची अवस्था ही गळ्यात मडकं आणि पाठीवर जाडू अशी माझ्या समाजाची अवस्था आहे. त्यामुळे मला लंडन या ठिकाणी परिषदेसाठी मला जावंच लागेल. म्हणजे नक्कीच किती उच्च असे विचार बाबासाहेबांचे होते. म्हणजे आपल्या मुलाचे दुःख ते करत बसले नाही, आपल्या समाजातील लोकांचा विचार त्यांनी केला. नक्कीच बाबासाहेबांसाठी मी म्हणेल की केलास जगाचा उद्धार तू भीमराया, दिलास तू जगण्याचा आकार भीमराया, तोडून जाती धर्म पेटवली तो ज्योती, एकटा उभा तू. हॅलो, सर्व पदाधिकाऱ्यांचे खरंच मनापासून अभिनंदन आणि स्वागत. लगेच 1-2 मिनिटात सगळ्यांनी कृपया आपल्या विचार मंचाच्या समोर उभं राहायचंय. सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, सर्व बौद्ध उपासक उपासिका या सर्वांना विनंती करतो की त्यांनी मंचाच्या समोर उभं राहायचं. जे बॅक साईडला थांबलेले असतील त्यांनी सर्वांनी कृपया मंचाच्या समोर यायचंय. सर्व मंचावरील पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतो की स्थानापन्न व्हायचे, खाली बसायचे. ज्यांना शक्य असेल त्यांनी गुडघ्यावर बसायचे. सर्वांना विनंती आहे की आपल्या पायातील पादत्राणे कृपया साईडला काढायचे. ज्यांना शक्य असेल त्यांनी खाली बसलं तरी चालेल. सर्वांनी हात जोडा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सर्वांनी हात जोडायचे. माझ्यासोबत सर्वांनी त्रिशरण पंचशील सोबत सामूहिकरित्या म्हणायचं आहे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स.
गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि शिक्षापदं समाधियामि अभिन्नदाना वेरमणि शिक्षापदं समाधियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि शिक्षापदं समाधियामि मुसावादा वेरमणि शिक्षापदं समाधियामि सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि शिक्षापदं समाधियामि साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। जय भीम जय भीम जय भीम। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, लोकशाही राज्यभाऊ साठ्यांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, माता रमाईचा, माता जिजाईचा। जय भीम। यांच्या 134व्या जयंतीनिमित्त उपस्थित सन्माननीय व्यासपीठ तसेच उपस्थित सर्व बंधू भगिनी, 14 एप्रिल रोजी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती साजरी केली आणि इथून त्यानंतर पण जवळजवळ बुद्ध पौर्णिमेपर्यंत आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काम केलेलं आहे, जे अस्पृश्यांसाठी असेल, पूर्वी जो वर्णभेद असेल, जातीभेद असेल, यासाठी बाबासाहेबांनी जे काम केलं आहे ते पूर्ण जगाला माहिती आहे। त्यांचं जे कामाचा त्यांचा आदर्श आहे ते सर्व जगाने पाहिलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्या देशाची घटना लिहिलेली आहे त्याच्यावर आपली संपूर्ण ही लोकशाही चालत असते आणि सर्व जगामधील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपल्या देशाची ही आपल्या देशाकडे पाहिलं जातं आणि ही जी लोकशाही आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेवर चालत असते। त्यामुळं आपण सर्वांनी जे आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये जे सर्व समाजसुधारक झालेले आहेत, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील,
छत्रपती संभाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, असे बरेच जे समाजसुधारक झालेत त्यांचा आपण सर्वांनी आदर्श घेऊन त्यांनी दिलेले जे विचार आहेत ते आपल्या आचरणात आणले पाहिजेत. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. बालूराव साहेबांचं भाषण, सदिच्छा आणि शुभेच्छा खूप छान झाल्या. त्यामुळे जोरदार टाळ्या वाजवणं भाग आहे. साहेबांसाठी जोरदार टाळ्या. डीजे जमलेल्या सर्व भीमसैनिकांचं युवा भीमशक्ती प्रतिष्ठान यांच्या वतीने हार्दिक असं स्वागत. चला आता थांबायचं ना, हात वर करायचं. सर्वांच्या हातवर आपल्या बापाचं गाणं आहे. जसं गाणं वाजल तशी उडी मारायची. खमॉन. चले हातवर हातवर. आता थांबायचं नाही, हात वर. भीमसैनिक थकायचं नाही, हातवर करायचं. लोकांना शेर हात उभं. भीमाचे पोरं हातवर भीमाच्या मुळं पोरगं फिरतय सफारी. भीमाच्या मुळं पोरगं
specially dedicated to Baba Saheb Ambedkar. Come on, hands up in the air. On the sound, Adesh Audio. As a master DJ Avi. सबसे bright है, sunlight है. The original पुणे वाला DJ Sai from Pune. चला हात वर करायचा आपल्या बापासाठी. अरे भीमाचे पोरं दाखवा तुमचा जोर. अरे माहिती नाही का वैयक्तिक आहे वैयक्तिक. अशा बॉक्सचे माननीय अध्यक्ष निखिल दादा भालेराव. दरम्यानच्या काळामध्ये सामाजिक कार्यकर्ते रजिस्ट्रार सन्माननीय आकाशभाऊ जाधव, सन्माननीय रजिस्ट्रार सामाजिक कार्यकर्ते युवा नेतृत्व हिराभाऊ वाघमारे, सन्माननीय रजिस्ट्रार युवा नेतृत्व आकाशजी बनसोडे, रजिस्ट्रार सन्माननीय प्रिया वाघमोडे यांचं आगमन झालेलं आहे. युवा भीमशक्ती प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष सन्माननीय दीक्षांतभाऊ भालेराव यांच्या वतीने त्यांचे सहर्षाचे स्वागत. दरम्यानच्या काळामध्ये सन्माननीय अफजलजी तांबोळी, सन्माननीय धीरजजी परदेशी, सन्माननीय विकासभाऊ गायकवाड यांचे आगमन झालेले आहे. भीमशक्ती युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीक्षांतभाऊ भालेराव यांच्या वतीने त्यांचे सहर्षाचे स्वागत. पहिलवान स्वप्नीलजी भोकरे, सन्माननीय प्रज्वलजी परदेशी, सन्माननीय ऋषीजी गोसावी, सन्माननीय पहिलवान निखिलजी परदेशी, सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते तात्यारावजी मोरे, सन्माननीय नरेंद्रजी खिलारे, सन्माननीय पद्माकरजी तरोडकर, सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते तुकारामजी मोरे, सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय सुनीलजी डोंगरे, मान्यवरांच्या सहर्षाचं स्वागत. रजिस्ट्रार सन्माननीय आकाशभाऊ जाधव, सन्माननीय हिराभाऊ वाघमारे, सन्माननीय विकासजी गायकवाड, सन्माननीय आकाशजी बनसोडे, सन्माननीय प्रिया वाघमोडे यांचे पुन्हा एकदा सहर्षाचे स्वागत. धन्यवाद.
डीजे. DJ Vikas. चले आपल्या बापासाठी हात वर ठेव. All-Star Remix. रजिस्ट्रार सन्माननीय प्रिया वाघमोडे भीमकन्या. रजिस्ट्रार सन्माननीय प्रिया वाघमोडे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा सन्मान दीक्षांतभाऊ बालेराव यांच्या शुभ हस्ते होत आहे. दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी या कार्यक्रमाला स्क्रीन दिली. असे सन्माननीय संकेतजी गागरे तसेच आदेश स्टुडिओ साऊंड या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. या दरम्यानच्या काळामध्ये रजिस्ट्रार सन्माननीय प्रिया वाघमोडे यांचा सन्मान संपन्न होणार आहे. हा सन्मान मी सन्माननीय दरम्यानच्या काळामध्ये वकिली क्षेत्रामध्ये त्यांनी दत्तका आणि नाव कमवलं असं सन्माननीय वाजिद खान साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. वाजिद साहेबांचं सहर्षाचं स्वागत. सन्माननीय प्रिया वाघमोडे यांचा सन्मान मी सन्माननीय बाळासाहेबजी बालेराव यांना विनंती करतो की प्रिया वाघमोडे यांचा आपण सन्मान करायचा. मी सन्माननीय अमृताजी बालेराव यांच्या शुभ हस्ते प्रिया वाघमोडे यांचा सन्मान होत आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. सन्मान देण्यासाठी मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावर यायचं आहे. सन्माननीय रजिस्ट्रार भीमकन्या संध्याजी आल्हाट यांचाही सन्मान संपन्न होत आहे. फोन करतो फक्त फोन करतो राऊंड मारून गाव करता बदल त्यांना राऊंड मारून हॅलो सन्माननीय संध्या आलाट यांचाही सन्मान संपन्न होत आहे. कोरेगाव भीमाच्या माजी सरपंच अनिताजी बालेराव यांच्या शुभ हस्ते संध्या आलाट यांचा सन्मान संपन्न होत आहे. सन्माननीय विकासभाऊ गायकवाड यांचा सन्मान दीक्षांतभाऊ बालेराव यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. तसेच सन्माननीय आकाशभाऊ जाधव यांचाही सन्मान संपन्न होईल. हा सन्मान बाळासाहेबजी बालेराव यांच्या शुभ हस्ते सन्मान संपन्न होईल.
सन्माननीय हिराभाऊ वाघमारे याही मान्यवरांचा सन्मान संपन्न होईल। हा सन्मान अध्यक्ष सन्माननीय मयूरजी भंडारे यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल। रजिस्ट्रार सन्माननीय आकाशजी बनसोडे याही मान्यवरांचा सन्मान संपन्न होईल। हा सन्मान उपाध्यक्ष ऋषिकेशजी गवई या मान्यवरांच्या हस्ते संपन्न होईल। त्याचप्रमाणे ॲडव्होकेट वाजिदभाऊ खान यांचाही सन्मान होईल। हा सन्मान कार्याध्यक्ष सन्माननीय विजयजी कंदारे यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल। ॲडव्होकेट सन्माननीय दत्ताजी साळुंखे यांचं शुभ आगमन झालेलं आहे। मान्यवरांचा सन्मान संपन्न होणार आहे। मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावर यायचं। सर्पमित्र सन्माननीय आकाशभाऊ जाधव यांचा सन्मान दीक्षांतभाऊ बालेराव यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल। मान्यवरांना विनंती आहे की आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। सन्माननीय हिराभाऊजी वाघमारे, सन्माननीय ॲडव्होकेट साळुंखे साहेब, आकाशजी बनसोडे सर्व मान्यवरांचा सन्मान संपन्न होत आहे। मान्यवरांना विनंती आहे की आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। रजिस्ट्रार सन्माननीय संध्याजी आलाट यांचा सन्मान कोरेगाव भीमाच्या माजी सरपंच अनिताताई बालेराव यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे। मान्यवरांना विनंती आहे की आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। ॲडव्होकेट ज्यांनी वकिली क्षेत्रामध्ये महाराष्ट्रभर दबदबा निर्माण करण्याचं काम केलं असे वाजद खान साहेब यांचाही सन्मान संपन्न होत आहे। आकाशजी बनसोडे मान्यवरांचा सन्मान संपन्न होत आहे। ज्या मान्यवरांचा नामोल्लेख केलाय सर्वांना विनंती आहे की आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। त्याचप्रमाणे साळुंखे साहेब मान्यवरांना विनंती आहे की आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। पुणे जिल्ह्याचे शहराध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे नेतृत्व सन्माननीय हिराभाऊ वाघमारे मान्यवरांचा सन्मान संपन्न होत आहे। त्याचे हा सन्मान देण्यासाठी मी मयूरजी भंडारे मान्यवरांना विनंती करतो की आपण सन्मान देण्यासाठी आपण यायचं आहे आणि मान्यवरांना विनंती आहे की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण यायचं आहे। हिंगोली जिल्ह्याचे वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय राजकुमारजी आजादे आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, आपलं सहर्ष स्वागत। सन्माननीय हिराभाऊ वाघमारे मान्यवरांचा सन्मान संपन्न होत आहे। मान्यवरांना विनंती आहे की आपण सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे। ज्या ज्या मान्यवरांचा नामोल्लेख झालेला आहे वेळोवेळी सर्वांना विनंती आहे की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण यायचं आहे आणि स्वीकार देण्यासाठी ज्या मान्यवरांचा नामोल्लेख झालाय सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण सन्मान द्यायचा आहे। या कार्यक्रमासाठी ज्यांनी कष्ट घेतले हिंगोली जिल्हाध्यक्ष सन्माननीय एकच साहेब बाबासाहेब जगात गाजा वाजा भीमराव एकच राजा। चला बाबासाहेबांसाठी हात वर थई।
माझे वाघीण यांच्यासाठी स्पेशली लेडीज साठी मंडळ एक थोडस मी करेक्शन करतो. मंडळाचे सभासद रजिस्ट्रार प्रमुख पाहुणे हे मंचावर थांबतील, कारण स्टेजची जी कॅपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा जास्त कॅपॅसिटी झालेली आहे. तरी मी दिलगिरी व्यक्त करून बाउन्सर लोकांना मी मंडळींना विनंती करतो की रजिस्ट्रार, मंडळाचे सदस्य आणि प्रमुख मान्यवर सोडून बाकीच्यांना आपण खाली घ्यायचं, कारण स्टेजची कॅपॅसिटी कमी आहे. स्टेजची कॅपॅसिटी ही कमी आहे, त्यामुळे आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती या ठिकाणी मी करतो. धन्यवाद. आपल्या राजासाठी हात उभारी. SR.
शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सन्माननीय साहेबांचा सन्मान संपन्न होणार आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सन्माननीय PI असे म्हटलं जातं की काही माणसं ही जन्मातच मोठी असतात, काही माणसांवर मोठेपणा लादला जातो. त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे पोलीस हवालदार सन्माननीय उद्धवजी भालेराव, सन्माननीय पोलीस अधिकारी मैंने जीवन किया अर्पण भीम जी के चरणों में, मुझे किसी की नहीं परवाह, कोई जाए महलों में, कुटिया मेरी. चलो अभी सबके हाथ ऊपर. यही आपल्या बापाचं गाणं आहे, चला हात वर. यही मेरा कमल मैं भीम का. आता महाराजांसाठी सर्वांच्या हात वर. मॅडम काय छत्रपती झालं ग माय ग
सर्वांच्या हातवर सुरेश